त्यातलं एक वाक्य ते जाम फेमस होईल, टारा टारा फरा फरा सारखं. बाईच्या वाजल्या बांगड्या, पुरुषांच्या थरथरल्या तंगड्या. बोलले, दोनदा नाही बोलत, आकाशवाणी एकदाच बोलते. मोतीबिंदू झालेला आहे, पण त्याची पर्वा नाही. आलं कोण, गेलं कोण, काय झालं. नाही तर दुसऱ्या डायरेक्टर सांगा, तू इकडे ये, आता तू तिकडे जा. तू इथे का ये आणि तू तिकडे का जा, हे बाई सांगायच्या. म्हणजे लोक किती माझ्याबद्दल वाईट वाईट बोलले तरी मला कामं मिळतात. तो राग आहे ना. मी 9ला येते, चला करायचंय म्हणून, आणि 1 झाला, 1:30 झाला, काम करायचा उत्साह जातो तुझा. आप ये नल पे जाके झगड़ा कैसे करती है. मतलब मैंने देखा है. हमारे घर में जब पानी नहीं आता था तो मेरी माँ, मैं और मेरा भाई सब बर्तन लेके नीचे पानी आता नल पे जाते थे. मतलब मराठी आहे, मग येते. मला वाटलं आपलेच लोक आहे, मजा येईल. तसं बायकांना सगळ्या पंचायती पडलेल्याच असतात, अशा वस्ती. म्हणजे नमस्कार, मी प्रेरणा. खरं तर विविध कलाकारांसोबत आपण बोलत असतो, त्यांचा अनुभव चित्रपटाबद्दल जाणून घेत असतो. पण आजची जी कलाकार सेलिब्रिटी आहे त्यांच्याकडनं कायमच काही ना काही, मलाच नाही तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला शिकायला मिळतं. आऊ आहेत आपल्यासोबत, अर्थात उषा नाडकर्णी. उषाताई, खरं तर खूप विविध चित्रपटांच्या माध्यमातून किंवा काही तुम्ही वेगळं प्रोजेक्ट करताना तेव्हा आम्हाला तुम्हाला भेटता येतं. खरं तर तुमच्याकडनं प्रत्येक वेळी काही ना काहीतरी शिकायला मिळतं. यंदाचं निमित्त तुंबाडची मंजुळा आम्ही बघतोय, मस्त ट्रेलर आहे, सगळ्यांना तो आवडला. तुम्हाला काय काय आता फीडबॅक्स मिळत आहेत, प्रतिक्रिया मिळत आहेत, त्याच्याबद्दल सांगा. खरं सांगू का, मला बोलायला वेळ नाहीये. अच्छा. कारण माझ्या 2-2 सिनेमाचे प्रमोशन चालू आहे. बिझी आहे. हां, कारण ह्याचं झालं की मधला वेळ असतो तेव्हा त्या महाराष्ट्र फाईल्सचं करते, त्यांचं झालं की मंजुळाचं करते, त्यामुळे बोलायला वेळ नाही. अजून काय पाहिजे याही वयात, इतकं छान काम आणि सातत्य, आणि त्याच्यातही तुम्ही छान बिझी आहात. छान वाटतं ना पण आऊ तुम्हाला? मला बरं वाटतं. नुसती बसून राहीन तर म्हातारी जास्त होईल. हा, खरंच. कामात राहिलं की बरं वाटतं. 4 लोक मिळतात, गमती होतात, विनोद घडतात, बाहेरचं ऐकायला मिळतं, मजा येते. पण तुंबाडची मंजुळा, त्या ट्रेलर मधली तुमची ती झलक बघितली, म्हटलं काहीतरी भन्नाट होणार आहे. तुम्हाला काय मजा आलेली दिसते मला वाटतं. सगळी मजा आली म्हणजे सगळी पोरं आहेत, 48 आर्टिस्ट त्यांच्यात काम केलं आणि सगळी पोरं आहेत, म्हातारडी एकटीच आहे. दॅट्स व्हॉट आय लव्ह अबाउट आऊ. म्हणजे आऊंसोबत बोलताना काय दडपण सुरुवातीला असतं, पण एकदा आऊ बोलायला लागले ना की छान गप्पा होतात आणि मजा येते. मला तर खूप मजा येते. पण आऊ, तुम्ही सेटवर खूप धमाल केली असणार, कारण ठिकाण होतं. नाही, धमाल नाही करायला मिळाली मला, कारण ते गावामध्ये होतं. आम्ही लोकांच्या घरात करत होतो. म्हणजे माझं घर दाखवलं, त्या घरामध्येच आमचं दुकान असतं आणि त्या दुकान आतमध्ये आहे, घर हे बाजूनी आहे, आणि इकडे बाहेर, घराच्या बाहेर असं बसायला आहे. तिकडे ही म्हातारडी, म्हणजे सगळ्या म्हाताऱ्या कशा गाव कुचाळक्या, गाव पंचायती करतात, ती बाई मी आहे. एक तंगड वर, एक तंगड खाली, दिसत नाहीये, मोतीबिंदू झालेला आहे, पण त्याची पर्वा नाही. आलं कोण, गेलं कोण, काय झालं, ते सगळं कर. पण मंजुळा जी आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे, मंजुळा नेमकी कोण आहे, कोण म्हणतं? सही असेल, एवढा सिनेमा कशाला आम्ही केला, तो तुम्ही बघायचे. पण मंजुळा आणि तुम्ही आमने सामने आहात का? नाही, आमचं आपलं वेगळं जग आहे. मी, माझा मुलगा, त्याचे मित्र, हे आमचं घर. तर मंजुळा कोण, काय, मला काहीही माहिती नाही. पण या निमित्तानं सगळे जे कलाकार आहे, इतर कलाकार, ते सांगतात की उषाताईंसोबत काम करण्याचा अनुभव, त्याबद्दल सांगतायत की कशा पद्धतीनं उषाताई जे आहे ते बिनधास्तपणे बोलतात, त्यांच्यासोबत काम करायला मिळतं. असं जेव्हा सांगतात तेव्हा काय वाटतं उषाताई? मजा वाटते मला. जे मी लहान असताना मोठ्यांबरोबर करताना वाटायचं, आता मी मोठी झाल्यामुळे लहानांना माझ्यावर करतात. पण तुम्ही काम करत असताना कोणत्या सिनियर कलाकारांसोबत काम करताना तुम्हाला अप्रूप वाटलं होतं की आपण यांच्यासोबत काम करतोय? आणि आता तसं मी डॉक्टर लागूंच्या बरोबर काम केलंय.
नंतर सुलभा देशपांडे बरोबर केलंय, खूप लोकांच्या बरोबर केलंय. पण सगळ्यात जास्त प्रभावित कोणी केलं त्यावेळेस तुम्हाला जाणवलं? सगळेच मला प्रभावित करायचे, मजा वाटायची. प्रत्येकाची स्टाईल वेगळी, बोलण्याची पद्धत वेगळी, वागायची पद्धत वेगळी. विजयाबाईंच्या बरोबर काम करताना मात्र म्हणजे आज जी काय मला वक्तशीरपणा वगैरे जो आलाय तो बिकॉज ऑफ विजया मेहता. बाईंच्याकडे ते शिकलो. 9 म्हणजे 9ला सगळे, कारण बाई स्वतः 8:45ला येऊन बसतात. त्यामुळे आम्ही लेट गेलं की ओरडा खायला लागायचा. तसा लागला नाही, पण एकदा मला वेळ झाला होता, पण माझ्याबरोबरचा दुसरा आर्टिस्ट माझ्या पुढच्या टॅक्सीतून उतरत होता तेव्हा ग. त्यावेळेला मी बघितलं हा उतरलाय ना, मी जरा मागे राहिली. तो आत गेला. सेंट कोलंबत आमची रिहर्सल चालायची. तो आत गेल्यावर बाई ओरडत होत्या, मी पाठी लपून राहिली. सगळा राग त्याच्यावर निघाल्यानंतर थोड्या वेळाने मी आत गेली, त्यामुळे मला ओरडा जरा कमी मिळाला. पण हा जो वक्तशीरपणा आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर तुमच्या कामामध्ये आणल्या आणि तुम्हालाही त्या आणला म्हणण्यापेक्षा तो अंगात भिनला. आणावा लागला नाही, तो भिनला. बाईंच्या बरोबर मी 3 नाटकं केली. पुरुष, सावित्री, पर्याय नाही सावित्री, महासागर, ही 3 नाटकं मी बाईंच्या बरोबर केली, तोंडवळकरांची. त्यामुळे छान. इथून इथे का जायचं, प्रत्येकाला रिझनिंग असायचं. नाही तर दुसऱ्या डायरेक्टर सांगा तू इकडे ये, आता तू तिकडे जा, तू इथे का आहे आणि तू तिकडे का जा, हे बाई सांगायच्या. ते शिकलो. जास्त प्रभावित विजयाबाईंनी केलंय. पण विजयाबाई ते आता नवोदित दिग्दर्शकांसोबत हे उषाताई काम करतायत. हे खरं तर खूप म्हणजे समृद्ध करणार आहे सगळ्यांसाठी की त्यांनाही तुमच्यासोबत काम करता येत आहे आणि प्रत्येक बदलत्या या जमान्यानुसार तुम्हीही त्याच्यात मिसळताय. हे मला खूप छान वाटतं. एखादा रियालिटी शो आला ना की उषाताई असतात त्याच्यात, तिकडे बोलवतात ना. म्हणजे लोक किती माझ्याबद्दल वाईट वाईट बोलले तरी मला कामं मिळतात. तो राग आहे ना इंडस्ट्रीला की आम्ही या बाईबद्दल बोलतो, हिला मेलीला बोलवतं कोण. मला कोणाचे उजरेगिरी करावी लागत नाही. म्हणून तर तुम्ही बघितलं इतकी वर्ष. म्हणजे मी तुला सांगते 2-3-65ला मी नोकरीला लागले होते BMC मध्ये. ते 28-2-2001 पर्यंत मी नोकरी केली. का केली तर मला कोणाला गुड मॉर्निंग करायला लागू नये. काम करायची इच्छा होती पण भीक मागायची इच्छा नव्हती. ज्याला वाटेल मी त्यांच्या करायच्या प्रोजेक्टमध्ये मी इथे बसते, ते बोलवत असतील तर मी जाते, नाही तर आपली नोकरी आहे, डाळ भात मिळतो तिकडून. म्हणजे आता सोशल मीडिया आणि याच्या जमान्यामध्ये इंडिपेंडंट वुमन आता म्हटलं जातं ते सगळं, म्हणून तुम्ही त्या काळापासून इंडिपेंडंट राहिलात. माझी आई पण नोकरी करायची. माझ्या आईने 40 वर्ष नोकरी केली. 4 पोरं, नवरा सगळं सांभाळून तिने 40 वर्ष नोकरी केली. मी तेच शिकली. माझ्या बहिणीने तेच केलं. ती पण युनियन बँकेत होती. मी BMC आणि देना बँक दोन्हीत होती. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आता वारंवार विविध मुलाखतींमध्ये म्हणता की एकट्या आहे, तुम्हाला आवडतंय ते सातत्याने इतकी वर्ष आवड निर्माण झाली. पहिल्यांदा मला खूप माणसांच्यात राहायला आवडायचं. मग आता एकटी राहिली त्याची इतकी सवय झाली की आता मला त्याचं काहीच वाटत नाही. वाटतं 10 माणसं आणि कुचकुच सुरू झालं नको वाटतं, आवाज नको वाटतो. घरामध्ये एकटी मी बोलणार कोणाशी. घरात असता कुठे पण तुम्ही? घरात नसते, पण जेव्हा असते तेव्हा, कारण घरातलं काम सगळं मीच करते. जेवण बिवण सगळं मी करते. झाडू पोछा भांडी वगैरे करायला बाई येते, पण बाकी जेवण वगैरे सगळं मीच करते. अजून मग एखाद्या शूटला जायचं, स्वतःचा डबा वगैरे? मी डबा घेऊन जाते. सकाळी उठते, माझं जेवण करते, ताकापासून सगळं घेऊन जाते. मला जेवल्यावर ताक पाहिजेच, नाही तर जेवल्यासारखंच वाटत. मग ते सगळं तुम्ही घरातलं घेऊन जाते. पण या सगळ्यामध्ये मला असं वाटतं तुम्ही जेव्हा कॅमेरा समोर असताना तेव्हा जास्त रमता त्या गोष्टीमध्ये, मजा वाटते. स्वतःला बिझी. मला ऍक्टिंग करायला खूप आवडते. एक तर माणूस बिझी राहतो, 4 लोक मिळतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळतात,
आता मास्टर शेफ केलं तेव्हा आयुष्यात बघितल्या नव्हत्या त्या गोष्टी तिथे मला बघायला मिळाल्या, कधीच पाहिल्या नव्हत्या त्या, शिकायला मिळालं. अगदी बिग बॉस पासून मास्टर शेफ तेही सगळ्या गोष्टी केल्या. बरं, बिग बॉससाठी सुद्धा हिंदीत 2 वेळा मला बोलवलं होतं, तेव्हा पवित्र रिश्ता चालू होतं. मी म्हटलं मी जर सिरियल सोडून गेले तिकडे तर माझी चटणी होईल, म्हणून मी तेव्हा नाही म्हटलं होतं. पण आता जेव्हा मला विचारलं बिग बॉससाठी तेव्हा माझ्याकडे काम नव्हतं, मी घरी मस्त बसली होती. आनंद चव्हाणांचा फोन आला, मला म्हणाले करतेस का बिग बॉस? म्हटलं किती वेळा तुम्हाला नाही म्हणून सांगायचं. माझं ऐक, मराठी बिग बॉस आहे. म्हटलं मराठी आहे, मग येते. मला वाटलं आपलेच लोक आहे, मजा येईल. मजा आली आऊ. पण मजा केली, आऊला बघायला आम्हाला बिग बॉस मध्ये खूप आवडलं. नाही ग, कंटाळा आला मला. तिथे प्रत्येक जण जगाला दाखवू इच्छित होतं आम्ही किती ग्रेट आहोत, आम्ही किती हे आहोत. ते मला नाही आवडलं. त्यामुळे एक दुसऱ्याला पाडायचं, पाठीमागे बोलत बसायचं, नको. तशी मी एकटी, तू पण पाहिलं असेल ना, मी पोरांच्यात होती ना मी पोरींच्यात होती. पोरी सगळ्या लहान होत्या, त्यांच्यात जाऊन मी काय आजीबाई बोलणार. मेघा मला बोलवायची, आऊ ये ना, आऊ ये ना. आणि मास्टर शेफ ते पण एक काहीतरी वेगळं छान छान होती, म्हणजे कुकिंगची आवड आहे आणि मजा पण आली. ते शेफ सुद्धा किती चांगले होते, रणबीर, विकास, तो कपूर, सगळे चांगले होते. पण मला तुंबाडची मंजुळाच्या निमित्तानं हे विचारायचंय, विविध सोबत काम करताना एक नवोदित जेव्हा एखादा येतो त्यांनाही सांभाळून घेत, तो जरा 48 जणांच्यात काम करताना बावरलेला होता पहिल्यांदी. पण नंतर त्याला कळलं ही सगळी मस्त पोरं आहेत, सगळी हेल्पिंग नेचरची आहेत. आपण उगीच घाबरतो. आता नेहमीप्रमाणे माझ्याबद्दल खूप चांगलं बोललं जातं, ते आज इतकी वर्ष मी ते ऐकते आहे. मी देवाला म्हणते त्यांना बोलायची ते इच्छा आहे ते बोलू देत. तुला माझ्याकडे बघायची इच्छा असेल तर तुझी पण इच्छा करून घे, काम द्यायचं असेल तर दे. कारण मला म्हणजे विविध पण म्हणतो की तुझ्याबद्दल मला तू येताना सांगितलेलं ती अशी आहे, ती तशी आहे, तशी आहे, आणि तू काहीच नव्हती. तो एक सुरुवातीला असं वाटतं आऊंना भेटण्याआधी की थोडं भीती वाटेल. माझं काय आहे तुला सांगते, तू मला 9ला बोलवली, मी येऊन 9ला बसले. तू 12 वाजेपर्यंत बोलवत नाही तर मी काय संडास साफ करायला जायचे? मग मी भडकणार. तू 9ला बोलवलं ना, 9:30 9:45 पर्यंत बोलव ना मला. मी 9ला येते, चला करायचंय म्हणून, आणि 1 झाला, 1:30 झाला, काम करायचा उत्साह जातो तुझा. म्हणून बोलवा आणि लगेच काम घ्या. माझं जेवणात मागणं काही नसतं. नाही आवडलं जेवण तर मी जेवतच नाही, नाहीतर दही भात खाते. काम करताना चोख काम करते, 10 टेक द्यावे लागत नाही. माझं मागणं काही नसतं. कपडे मला हेच पाहिजे तेच पाहिजे नसतं. नीट जरा फिटिंगचे द्या, बस झालं. फिटिंग नाही झालं की तुम्ही माझा घरचा ब्लाऊज घेऊन जाता की नाही, मग तुम्ही लावून बघा ना. ते आम्ही गेल्यावर इथे ढिला झाला, इथे हे झाला, कशाला? हे सगळं आता तुम्हाला जाणवतं की आधीपासून हे सगळं आधीपासून आहे, आधीपासून आहे. फक्त तुला सांगते, छान कपडे कुठे मिळाले, छान म्हणजे फिटिंग. ग्रेट ग्रँड मस्ती केलं होतं ना, तिथे आयुष्यात पहिल्यांदा मापासारखा माझा ब्लाऊज होता. शेवटी मी त्या मुलीला विचारलं तुझा टेलर कोण, आणि त्या टेलरकडे आता मी शिवते. इतके छान शिवलेत. प्रोडक्शन पण खूप चांगलं होतं, खूपच चांगलं. माझं कसं हेअर ड्रेसर शिवाय मी दुसरं कोणी बरोबर नेत नाही. मला बॉय लागत नाही, कारण मला फळं कापून द्यायची नसतात, 15 वेळा कॉफी द्यायची नसते. मला कशाला लागते, म्हणजे आपले केस एवढीशे आहेत म्हणून मला हेअर ड्रेसर लागते, जरा नीट होऊ देत केस म्हणून. पण त्यांनी त्या प्रोडक्शननी मला त्यांचा स्पॉट दादा माझा बॉय म्हणून दिला होता. तो इतकं बघायचा, म्हटलं नाही बेटा मुझे वो आदत नाही, ये काट के दो वो काट के दो. स्वतःच तुम्ही करता असं नाही, पण उगीच आहेत फळं म्हणून का?
आपण घरी खात असतो का सारखं? उगीच फुकट मिळतं म्हणून नाही ग, सवयच नाही ती. पण या सगळ्यामध्ये अहो तुम्ही इतकं काम केलेलं आहे, तर तुम्हाला जेव्हा विविध सन्मान पुरस्कार या सगळ्यांमध्ये तुम्हाला असं वाटतं तुम्हाला डावललं गेलंय तुमच्या सगळीकडेच. बोल्डनेसमुळे? हे बघ, तुमची शेवटी पुरस्कार असतात ना, घरी धूळ खात बसतात, ते साफ करावे लागतात. पण तुम्हाला भेटतात समोरून, कौतुकाने सांगतात आम्हाला तुमचं काम आवडतं, हा मोठा पुरस्कार असतो. खरंय. पवित्र रिश्तानी तर फॅन फॉलोईंग किती झाली. बापरे. म्हणजे स्वतः आमची एकता कपूर मला म्हणाली, तू का भडकते, तू का सोडून जाते, तुला माहिती आहे का तुझी फॅन फॉलोईंग किती आहे. अच्छा. कारण मी सोडत होते म्हणजे कोणाशी भांडण नव्हतं, एक काहीतरी पटत नव्हतं म्हणून म्हटलं मी सोडते, तुम्ही दुसरी बघा. तेव्हा मला एकता कपूरनी बोलवलं होतं, मला वाटलं आता करते माझी, पण नाही, खूप प्रेमाने बोलली ती. पण पवित्र रिश्ता म्हणजे आऊ त्याबद्दल बोलायचं तितकं कमीच आहे. कमीच आहे. एक प्रत्येक फॅमिली कुटुंब बसून ती मालिका त्यावेळेस बघायचं. प्रत्येक कॅरेक्टर जे आहेत तुमच्या कॅरेक्टर पासून प्रत्येक मानव आणि अर्चना या सगळ्यांचेच कॅरेक्टर घराघरात पोहोचले. तुम्हाला पवित्र रिश्ता तुमच्यासाठी काय, म्हणजे असं वाटतं तुम्ही एवढं काम केलं होतं, पण पवित्र रिश्ताने जे लोकांपर्यंत शेवटी तो टेलिव्हिजनचा ऑडियन्स एक वेगळा असतो. काय झालं, आपण गरिबीतलं जे दाखवलं ना, अच्छा. चाळ, नळावरची भांडणं, हे बाकीच्या ठिकाणी नाही बघायला मिळेल. चाळ संस्कृती मला वाटतं फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसते असं मला वाटतं. मी स्टेटमेंट करत नाही, कारण मला त्या बायका होत्या ना ज्युनियर आर्टिस्ट, त्या विचारायच्या, अच्छा. आप ये नल पे जाके झगड़ा कैसे करती है. मतलब मैंने देखा है. हमारे घर में जब पानी नहीं आता था तो मेरी माँ, मैं और मेरा भाई सब बर्तन लेके नीचे पानी आता नल पे जाते थे, वहाँ नंबर लगता था, और बीच में कोई घुसा तो ये धपा धप लाथा मारून टाक, सगळं मी भोगलेलं आहे. त्यामुळे म्हटलं मुझे वो आता है. त्यांना माहीतच नव्हतं हे. मला वाटतं म्हणून ऑडियन्सला ते खूप जास्त भावलं. आणि मराठीतला कॉन्टेंट आपल्या मराठी चित्रपटांच्या बाबतीत पण असंच होतं की जो कॉन्टेंट असतो तो प्रेक्षकांना आपल्या घराघरातला वाटतो. बरोबर. ही मुंबईच्या मंजुळामधली आजीबाई तशीच आहे, गावातली आजी आहे. पंचायती तसं बायकांना सगळ्या पंचायती पडलेल्याच असतात, अशा वस्तीली अशा बसतील काय ग. मुलाखतीमध्ये मी एवढी हसली नाही एवढी आऊ मला हसवते आज. पण कमाल आहे, म्हणजे ते कॅरेक्टर पण जेव्हा ट्रेलर मध्ये येतं ना तेव्हा काय ते कॅरेक्टरचं अर्थात पेरलं गेलेलं असणार ते चित्रपटामध्ये बघून मला वाटतं यातलं एक वाक्य ते जाम फेमस होईल, टारा टारा फरा फरा सारखं. बाईच्या वाजल्या बांगड्या, पुरुषांच्या थरथरल्या तंगड्या. आऊ प्लीज ऐकायचंय या फिल्म. बोलले, दोनदा नाही बोलत, आकाशवाणी एकदाच बोलते. पण या चित्रपटाच्या निमित्तानं अर्थात काहीतरी थरार जो आहे तो चित्रपटातला एक महत्वाचा मेसेजही पोहोचेल, आणि तेच मला वाटतं मराठी चित्रपटांचं एक उजवा पडतो मराठी चित्रपट या बाबतीत, जेव्हा काही पद्धतीचा आशय असेल किंवा प्रत्येक वेळी एक तुम्हाला शिक्षा दिली जाते, त्यातून तुम्हाला बोध घ्यायला. आता घेणाऱ्यांनी घेतला तर आहे, सगळेच घेतात असं नाही, नावं ठेवणारे पण आहेत, काय दाखवलं असं नाही आहे. तुम्ही नीट विचार करून बघा, एक सिनेमा करण्यामागे हजारो हात आणि काय त्यांची धडपड चाललेली असते ते तिथे काम करायचं, मग कळतं. घरी बसून शिव्या देऊन नाही होत सिनेमे. काय केलंय, तुम्ही या ना करायला, तुम्ही या, अनुभवा, काय करतात, कसं करतात, किती मेहनत, हे सगळं बघा. आणि ते बघण्यासाठी 5 जूनला सगळ्या थिएटरमध्ये आमचा लागणार आहे पिक्चर तुंबाडची मंजुळा, जाऊन बघायचं आहे. कळलं. हिंदीतलं इतकं काम छान, म्हणजे तिथेही इतकं अगदी सेतुपती सोबत असेल काम, कधी अक्षय कुमार सोबत असं काहीतरी छान भन्नाट होत असतं. काही हिंदीमध्ये आगामी आणखीन नाही.
हिंदीतला अनुभव काय असतो भाऊ? छान आहेत, माणसं छान आहेत, हा. माणसं छान आहेत, चांगली ट्रीटमेंट देतात, आपल्याशी चांगले वागतात. मी उगीच म्हणणार नाही आम्हाला हेच नाही आम्हाला ते, चांगले करतात. विचारतील सुद्धा आप क्या खाओगी ये. मी तुला म्हटलं आपलं मागणं नसतं, चपाती भाजी खाल्ली का माझं जेवण झालं. पण अनेक जण विचारत असतील ना, काय राज आहे आऊ, तुम्ही अशी सातत्याने इतकी छान फिट असतात, सगळी कामं करतात आणि फिट असणं म्हणजे काय माहिती आहे, सतत हसत राहायचं, आपलं काम चोख करायचं, वेळेवर जायचं, आपण आपल्याला नीट ठेवायचं आणि मी हे करणारच हे जर तुझ्या मनात आहे तर तू सगळं करू शकते. क्या बात आहे. कोणते मोटिवेशन व्हिडिओ बघू नका, हा इंटरव्ह्यू बघा, कारण आऊ जे सांगते ना त्याच्यातून इतकी प्रेरणा मिळते. मी ना फिरायला जात, मी ना व्यायाम करत. मला सगळे म्हणतात तू फिट कशी राहते. म्हटलं मला तंगड्या वर खाली करायला वेळ मिळत नाही. आता सिनेमात बसून तंगडी वर तर खाली करते ते वेगळं, कारण ती ॲक्टिंग असते. मला व्यायाम काय ते जमत नाही, आणि व्यायाम करायला जाड असावं लागतं ना. देव माझी इतकी मदत करतो, लोकांना जाडी वाटू नये म्हणून आता मला बारीक करून टाकली. पण इतके वर्ष आहे तशाच आहात तुम्ही, आणि गॉड ब्लेस यू ऑलवेज ताई. आणि अशाच तुम्ही छान राहा, मस्त राहा, आम्हाला मनोरंजन करत राहा आणि असं कायम हसवत राहा. मी ही मुलाखत खूप एन्जॉय केली आहे. थँक्स टू यू आऊ, आणि खूप छान वाटलं. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.